नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि भरपूर प्रकारच्या रानभाज्या येतात. म्हणजे ज्या पावसाळ्यात ज्या भाज्या उगवतात त्या रानभाज्या आहेत आणि रानभाज्या ह्या सगळ्या प्रकारच्या आपण वर्षातून एकदा तरी खाल्ल्याच पाहिजेत. त्यातलीच आज शतावरीची भाजी आहे ही. मी आज बनवणार आहे शतावरीची वडी आणि ही वडी आहे ना खूप सुंदर लागते आणि एकदम इझी आहे. म्हणजे काय सोप्या पद्धतीची आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे आपल्या घरच्या साहित्यामध्येच ही आपण वडी बनवणार आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण शतावरी साफ करून घ्यायची. आता शतावरी साफ कशी करायची तर आपण हे एक पान घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ह्या टोकाला पकडायचं आहे आणि हे पकडून थोडंसं खाली खेचायचं आहे. हे बघा, हे इझी आहे. हे बघा असं खेचलं जातं आणि शतावरीची पानं ही छोटी छोटी गळून पडतात. हे बघा अशा प्रकारे. आणि हा देठ आहे ना, हा काढून टाकायचा आहे. हे बघा दुसरं दाखवते. हे बघा, आणि ह्याला ना छोटे छोटे असे काटे असतात तर ते सांभाळून करायचे साफ. हे बघा, पटकन ही शतावरीची भाजी आहे ना लगेच साफ होते. आता ही सगळी भाजी अशा प्रकारे साफ करून घेते. शतावरी मी साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाणी धुवून घेतली आहे. आता आपल्याला ह्याची भाकरी बनवायची आहे, म्हणजे वडी बनवायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, बारीक अशी आपल्याला कापून घ्यायची आहे. कारण ही थोडी मोठी असतात ना पानं ह्याची, तर आपण काय करायचं थोडी थोडी बारीक बारीक अशी कापून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. शतावरी कापून घेतलेली आहे. आता वडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य ते मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी घेतलंय एक छोटा चमचा हळद, 2 चमचे मसाला, आपला जो घरगुती मसाला असतो तो घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी नारळ घेतलेला आहे, ओला खिचून घेतलेला आहे. आलं आणि लसूण हे ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 मोठा लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. हिंग पावडर घेतली आहे अर्धा चमचा, साखर घेतली आहे अर्धा चमचा. त्यानंतर 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक मोठा असा कांदा बारीक एकदम कापून घेतलेला आहे. 1 मोठी मिरची घेतली आहे आणि ती बारीक अशी कापून घेतलेली आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ, हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, हे 1 वाटी आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी बेसनचं पीठ घेतलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला भाकरीसाठी लागणार आहे. आता ही शतावरी कापलेली आहे, ह्यामध्ये आपण साहित्य घालणार. चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर तांदळाचं पीठ, बेसन, हिंग पावडर, साखर, आलं लसूण, ओला नारळ, गरम मसाला, हळद, मसाला, तेल आणि लिंबूचं पाणी, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेतले. आता ह्यामध्ये आपण घालायचं आहे कांदा, त्यानंतर मिरची, हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या वडीला ना जेवढा बारीक कांदा कापेल तेवढा चांगला आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मस्त मिक्स करून हे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता एक 5 मिनिटासाठी आपण झाकण लावून हे असंच ठेवून देणार आहे. 5 मिनिटं झाली आहेत आणि मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. आता हे सगळं आपण मिश्रण ह्या पॅनमध्ये घालायचं आहे. तेल मस्त आपण गरम करून घेतलेलं आहे आणि मस्त आपण ही वडी अशी थापून घ्यायची आहे. तुम्हाला जर का छोट्या छोट्या वड्या करायच्या असतील
तर तुम्ही त्या छोट्या छोट्या वड्यासुद्धा अशा थापू शकता. तर मी एकदम मोठी भाकरी केली आहे. आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जे आपल्या मिश्रणाचं पाणी होतं ना ते आपण थोडंसं घालून घ्यायचं आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. भाकरी आहे ना मी पॅनला व्यवस्थित अशी पसरवून घेतली आहे. त्यानंतर मी हे झाकण ठेवणार आणि 10 मिनिटांसाठी आपण हे शिजवून द्यायचे मंद आचेवर. एक 10 मिनिटानंतर आपण झाकण खोलून बघूया आणि मस्त आपली भाकरी एक साईडने झालेली आहे. आता आपण काय करायचं, याचे कॉर्नर आहेत ना हे थोडे थोडे असे सोडून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे असे सोडून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला ही पलटी करायची आहे. तर ह्या झाकणावरच आपल्याला ही पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने. बघा मस्त अशी पलटी झाली आहे आणि मस्त एका साईडने खरपूस अशी भाजून झाली आहे. आता पुन्हा एक 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून बघूया आणि मस्त आपली भाकरी रेडी झाली आहे. दोन्ही बाजून छानपैकी शिजलेली आहे आणि खरपूस अशी भाजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर थोडी थंड झाल्यानंतर आपण याचे तुकडे पाडूया. चला एक 10 मिनिटात मी भाकरी थंड करून घेतली आहे. आता झाकण खोलून बघते आणि त्यानंतर आपण ह्याचे तुकडे करायचे. एक छोटा कलथा घेतला आणि त्याने असे आपण तुकडे पाडून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळे तुकडे हे पाडून घेतलेत. आता आपण एक एक पीस प्लेटमध्ये लावूया आणि खूप सुंदर अशी आपली वडी ही रेडी झाली आहे. ही वडी आहे ना तुम्ही चहासोबत किंवा अशीच सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर आणि टेस्टी आपली वडी झाली आहे. तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा. शतावरीची भाकरी एकदम सुंदर अशी झालेली आहे आणि तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा. कारण ही भाजी आहे ना ही आपली पावसाळ्यामध्येच उगवते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भाजीसुद्धा करता येते. ह्याचा भाजीचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे. ही भाकरी तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा. नवीन लोकांनी चॅनल असतील तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.